तुम्ही रोज फळं खात असाल, पण त्या फळांमध्ये कोणते विटॅमिन असतात आणि ती आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? चला, जाणून घेऊया 10 महत्वाची फळं आणि त्यांचे फायदे तसेच तोटे. सफरचंदामध्ये विटॅमिन सी आणि फायबर असते, जे पचन सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच हृदयासाठीही चांगले असते, पण जास्त खाल्ल्यास ॲसिडिटी होऊ शकते. केळ्यामध्ये विटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम असते, जे शरीराला ऊर्जा देते आणि स्नायूंना मजबूत करते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, पण जास्त खाल्ल्यास वजन वाढू शकते. संत्र्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे सर्दी खोकल्यापासून बचाव करते आणि इम्युनिटी वाढवते, पण जास्त खाल्ल्यास ॲसिडिटी होऊ शकते. आंब्यामध्ये विटॅमिन ए आणि सी असते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आणि त्वचाही चांगली ठेवते, पण जास्त खाल्ल्यास साखर वाढू शकते. द्राक्षांमध्ये विटॅमिन के आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयासाठी चांगले असतात आणि रक्तप्रवाह सुधारतात, पण जास्त खाल्ल्यास साखर वाढू शकते. अनन्समध्ये विटॅमिन सी असते, जे पचन सुधारते आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते, पण जास्त खाल्ल्यास तोंडाला जळजळ होऊ शकते. टरबुजामध्ये विटॅमिन ए आणि सी असते आणि त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट ठेवते आणि डिहायड्रेशन टाळते, पण जास्त खाल्ल्यास साखर वाढू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये विटॅमिन सी असते, जे त्वचेला चमकदार बनवते आणि त्वचेच्या समस्या कमी करते, पण काही लोकांना यामुळे ॲलर्जी होऊ शकते. किवीमध्ये विटॅमिन सी आणि ई असते, जे इम्युनिटी खूप मजबूत करते आणि इन्फेक्शनपासून बचाव करते, पण जास्त खाल्ल्यास ॲलर्जी होऊ शकते. पपईमध्ये विटॅमिन ए आणि सी असते, जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. तसेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे, पण जास्त खाल्ल्यास लूज मोशन होऊ शकतात. त्यामुळे ही फळं योग्य प्रमाणात खाल्ली तर ती औषधाप्रमाणे काम करतात आणि तुम्हाला निरोगी ठेवतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कोणता फळ आवडतं ते नक्की सांगा.